बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दोनही शिवसेनांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू असलेल्या जबरदस्त राजकीय संघर्षाची। या दोन शिवसेनांमधला वाद 2022 सालापासून सुरू झालाय, पण आजही तो सुरूच आहे। आठवड्याभरापूर्वी जेमतेम 7-8 दिवस झाले असतील शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं आणि उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकाच वेळेला फोडले। शिवसेनेमध्ये ते सहभागी झाले। त्याचाच पार्ट 2 आज पाहायला मिळालाय। आज नेमकं काय झालं पहिल्या बातमीतनं जाणून घेऊया। दिवसेंदिवस शिंदे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखी तीव्र होतोय, टोकाला पोहोचतोय। आधी उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा शिंदेंची साथ स्वीकारली आहे आणि ठाकरे गटाला एक मोठा धक्का दिलाय। एकूणच काय तर ऑपरेशन टायगर 2.0 नंतर एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर 3.0 सुद्धा सुरू असल्याचं चित्र दिसतंय। खासदारांपाठोपाठ ठाकरेंचे आमदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागत असल्याचं चित्र आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर सध्या संघटनात्मक अस्तित्वाचं एक मोठं आव्हान निर्माण झालंय। शिंदे एकापाठोपाठ एक धक्के उद्धव ठाकरेंना देत आहेत। सचिन अहिरांना आपल्या गोटात ओढल्यानंतर शिंदेंनी त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली आहे आणि एकनाथ शिंदेंचा हा डाव म्हणजे ऑपरेशन टायगर अजूनही थांबलं नसल्याचं राजकीय संकेत मानले जातात। प्रत्येक धक्क्यानंतर उद्धव ठाकरे अधिकाधिक आक्रमक होत आहेत, तर शिंदेंनी समोरच्याच्या विकेट पडतच राहतील असा सूचक इशारा दिलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे विरुद्ध ठाकरे हा सामना पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावरती पोहोचल्याचं चित्र आहे। कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही, पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। तर आधी उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यापाठोपाठ जेमतेम आठवड्याभरात विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी सुद्धा ठाकरेंची साथ सोडली। त्यामुळे खासदार गेले, विधान परिषदेचे आमदार गेले। आता या पाठोपाठ विधानसभेतल्या आमदारांचाही नंबर लागणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते। एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसात केलेल्या राजकीय हालचाली पाहता विरोधी गोटातील नाराज नेत्यांवरती त्यांचं लक्ष असल्याचं अगदी स्पष्ट होत आहे। खासदारांपासून सुरू झालेला हा प्रवास आता विधान परिषदेपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे पुढचा टप्पा ऑपरेशन टायगरचा विधानसभेचा असेल का हा प्रश्न आणखी तीव्रतेनं विचारला जातोय। या चर्चेला जास्तच खतपाणी घालणारी वक्तव्य दोनही बाजूंनी समोर येतात। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदेंनी थेट पक्ष नेतृत्वालाच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात सगळं काही आलबेल नाहीये याची चर्चा जोर धरतीये, तर दुसरीकडे शिंदेंच्या पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी सुद्धा मोठा दावा करत राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय। वरळीमध्ये एक तर हे आमच्या पक्षातले ओरिजिनल नव्हते, हे दुसऱ्या पक्षातनं आलेले होते। अहो शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काही एकनिष्ठ राहू शकतात, आम्ही कसं त्यांच्यावरती कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं मला माहीत नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं, परंतु मी छोटा कार्यकर्ता असल्यामुळे भाष्य करू शकत नव्हतं। नाही, शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। तर आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या वरळी मतदारसंघातला ठाकरेंचा एक हुकुमाचा एक्का किंवा महत्त्वाचा चेहरा म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पाहिलं जायचं आणि शिवसेनेच्या अनुषंगानं सुद्धा एक प्रकारे एक मोठा चेहरा हा सचिन अहिर यांना मानलं जायचं। पण सचिन अहिर यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडनं उपसभापती पदाचा अर्ज भरला आणि शिवसेनेसह अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा तो एक धक्का बसला। आदित्य ठाकरेंनी या सगळ्या घडामोडींवरनं तिखट प्रतिक्रिया दिली आहे आणि अहिरांच्या निष्ठेवर सवाल उपस्थित केला। पण मग सचिन अहिर सुद्धा मागे हटले नाहीत। त्यांनी आदित्य ठाकरेंना कसं प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया। बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला। आमदारकीचं असेल, खासदारकीचं असेल, नगरसेवक पदाचं असेल, कोऑपचं असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले। आम्ही शब्द पाळणारे आहोत।
तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. तर आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर जे दोन नेते काल एकमेकांसोबत होते, त्या दोन नेत्यांमध्ये आता स्वार्थी कोण यावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप कसे रंगतात आपण पाहूया. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहास आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत. कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत. तर ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल, कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात ना स्वार्थासाठी विचार करतात. हे जी मंडळीची जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईन. पण या आजच्या राजकीय घडामोडीमुळे अनेकांना प्रश्न पडला की असं नेमकं काय झालं की रातोरात सचिन अहिर हे एकनाथ शिंदेंच्या गोटामध्ये सहभागी झाले आणि ते आल्या आल्या एकनाथ शिंदेंनी त्यांना थेट उपसभापती पदासारखं एक मोठं पद दिलं. त्या सगळ्या संदर्भात अब्दुल सत्तार शिवसेनेचे आमदार यांनी एक मोठा दावा केलाय. अब्दुल सत्तारांनी थेटपणे सांगितलं की जे खासदार ठाकरेंचे नुकतेच फुटले किंवा जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ते खासदार फोडण्यामध्ये सचिन अहिर यांनी पडद्या पाठीमागून एकनाथ शिंदेंसाठी काम केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातले 6 खासदार फोडण्यात सचिन अहिरांची भूमिका महत्त्वाची होती असं अब्दुल सत्तारांनी सांगितलं आणि त्याचंच बक्षीस म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गोटातनं विधान परिषदेसाठी उपसभापती पदाची उमेदवारी ही सचिन अहिरांना दिल्याचं अब्दुल सत्तार म्हणतात. सचिन अहिर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल. बरं, अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात? अजून तर आता आमच्या साहेबांनी सांगितलं हे तर टायटल आहे, अजून पिक्चर बाकी आहे. अजून आमदार फुटतील? मला वाटतं फुटतील. किती संख्या एक्झॅक्ट बोलता येणार नाही, परंतु ज्या वेळेस 12पेक्षा जास्त संख्या झाली त्यावेळेस निश्चित त्याचे परिणाम मला वाटतं तुम्हालाच भविष्यामध्ये दिसल.